मोबाईल फोन पाण्यात टाकून खराब केल्याचा राग डोक्यात ठेवून एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 41 वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जालन्यातील अंतरवाली टेंभी येथील ही घटना आहे। पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून आता पुढील कारवाई सुरू आहे। मीराबाई बोंडारे या आपल्या शेतातील काम पूर्ण करून एका झाडाखाली विश्रांती घेत होत्या। यावेळी अज्ञात व्यक्तीने मीराबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शेतात खून झाल्याने नेमका खून कोणी केला याचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता। पोलिसांच्या एका गुप्त बातमीदारामार्फत अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली। पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यावेळी त्या मुलाने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली। मीराबाई यांच्याकडून अल्पवयीन मुलाचा मोबाईल पाटाच्या पाण्यात पडला होता। त्याचा राग त्या मुलाच्या मनात होता। 25 मार्चला मीराबाई त्यांच्या शेतातील काम उरकून झोपलेल्या होत्या। त्या झोपेत असताना अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आला। त्याने तिथल्याच एका दगडाने महिलेच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली। त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती पाहूयात। दिनांक 25/3/2025 रोजी शेतकरी महिला नामे मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय 41 वर्ष राहणार अंतरवली टेंभी या शेतकरी महिलेचा अंतरवली टेंभी शिवारामध्ये दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आला होता। याचा तपास आम्ही करत होतो। आमच्या मदतीला गुन्हे शाखेची टीम सुद्धा होती। या हत्येनंतर त्यांचे मैताचे भाऊ जे आहे त्यांचं नाव आहे अंकुश आवटे यांनी पोलीस ठाण्याला फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 47/25 कलम 103(1) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा आम्ही शोध घेत होतो। शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुरावे आमच्याकडे जे होते त्यावरून आम्हाला परिस्थिती समजली की सदर गुन्हा हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केलेला आहे। आम्ही त्या बालकास ताब्यात घेतलं। त्याचं वय 13 वर्ष 6 महिने आहे। गुन्हे शाखेची टीम आणि आमची टीम आम्ही त्यांना विचारपूस केलं। त्या विचारपूस दरम्यान त्या मुलाने आम्हाला सांगितलं की शेतात जाणारे पाटाचे जे पाणी आहे त्या पाण्याची ती मयत जी आहे ती रोकथाम करत होती आणि परत त्या महिलेकडून सदर विधी संघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल हा पाटाच्या पाण्यामध्ये पडला होता व खराब झाला होता। यानंतर मुलगा 25/3/2025 रोजी दुपारी 3 वाजता शेतामधून जात असताना ती महिला त्याला झोपलेल्या अवस्थेत दिसून आली। त्यावरून त्याच्या मनात जे राग होतं त्या रागापोटी त्यांनी हातात दगड घेतलं व त्या महिलेच्या डोक्यामध्ये मारलं। वारंवार तिला दगड मारून त्यांनी त्या ठिकाणी ठार केले। विविध संघर्ष बालकास ताब्यात घेतलो आहे। पोलिसांनी आता अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। त्याच्या चौकशीतून आणखी कुठले खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।